असं एक क्षेत्र नाही जे भ्रष्टाचारानं बरबटलेलं नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध, पण आज त्या वाघिणीला काही माफियांनी पेपर फोडून पिंजऱ्यात कोंडलंय आणि तिचं दूध लिलावात काढलंय। नीटच्या पेपर फुटीची पाळमुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत। नाशिक, पुणे, ठाणे, अहिल्यानगर आणि अगदी लातूर पर्यंत यात काही खासगी क्लासेस वाल्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। गेस पेपरच्या नावाखाली परीक्षेच्या तोंडावर या मुलांना हे प्रश्न दिले गेले आणि या पेपर फुटीचा गोरखधंदा चालवल्याचा हा आरोप आहे। पेपर फोडणारे माफिया आणि विद्यार्थी यांना जोडण्याचं काम काही क्लास चालकांनी केल्याचा आरोप आहे। प्रश्न आहे, खासगी क्लासेस मधली अतिरेकी स्पर्धा, त्यातलं अफाट अर्थकारण पेपर फुटीच्या मुळाशी आहे। गेल्या काही वर्षात शिक्षणाच्या नावाखाली उभे राहिलेले काही खासगी कोचिंग क्लासेस हे रँक विकणारे बाजार बनलेत। शहराच्या प्रत्येक चौकात जाहिरातींचे मोठमोठे फ्लेक्स लागतात। 100% गॅरंटी, टॉपर आमचाच, आमच्याकडे या आणि रँक घेऊन जा, जणू काही शिक्षणाचा सेल लावला यांनी। जो सामान्य माणूस राबतो, आपल्या मुलांसाठी, पोरां बाळांसाठी स्वप्न पाहतो, जी आई आपलं दागिने सुद्धा गहाण ठेवून आपल्या पोरांना शिक्षण द्यावं असा विचार करते, मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, पण परीक्षेच्या दिवशी कळतं की ज्या प्रश्नांसाठी 2 वर्ष रक्ताचं पाणी केलं ते प्रश्न कोणीतरी 4-5 लाखात विकले। एकेकाळी शिक्षक समाजाचा मार्गदर्शक मानला जायचा, आज काही ठिकाणी तो शिक्षण व्यवस्थेतल्या दलालांच्या साखळीचा भाग बनलाय का? पेपर फुटी अचानक घडत नाही, ती लोभ, भ्रष्टाचार आणि अस्वस्थ स्पर्धेच्या गर्भातून जन्म घेतेय। सगळ्यात संतापजनक बाब काय माहितीये? या घोटाळ्यामध्ये अनेकदा क्लास चालक, दलाल, तंत्रज्ञ आणि काही भ्रष्ट अधिकारी यांचं साटलोट आजपर्यंत उघडकीस आलेलं आहे। या सगळ्याची जबाबदारी असणारं प्रशासन प्रत्येक वेळी कडक कारवाईची टेप वाजवतं, दुसरं काय करतंय? माझी विनंती आहे तपास यंत्रणांना, यांच्याकडे फक्त आरोपी म्हणून बघू नका। हे समाजाचे गुन्हेगार आहेत, हे त्या लाखो विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत, शिक्षण क्षेत्राला लागलेले कलंक आहेत। शिक्षकांचा बुरखा पांघरलेले हे शिक्षण माफी आहेत। कुलकर्णी, मांढरे आणि अशा लोकांवर देशाने विश्वास टाकला, पेपर सेट करण्यासारखी अतिशय मोठी महत्वाची जबाबदारी दिली, पण या लोकांनी काय केलं? काही लाख रुपयांसाठी यांनी आपलं इमान विकलं। केवळ शिक्षकी पेशा नाही, यांनी संपूर्ण देशाचा विश्वासघात केलाय, खून केलाय विश्वासाचा। म्हणून आता कारवाईची तितकीच कठोर गरज आहे, कठोर कारवाईची गरज आहे। या टोळीवर मकोका सारखे कठोर कायदे लावा। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरून यांच्यावरती गुन्हे दाखल करा। पैशांच्या बळावर जर हे लोक पुन्हा सुटले तर लक्षात ठेवा, या देशातल्या सामान्य माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास कायमचा उडून जाईल। मोठेगावकर सारखा एवढा मोठा मासा सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला? तो त्याच्या स्वतःच्या चमकोगिरीमुळे। नाव, पैसा, प्रसिद्धी, स्वतःभोवती दैवी वलय निर्माण करण्याच्या त्याच्या हव्यासामुळे अंगात भिनलेल्या भोंदूपणानं त्याचा घात केला, घात। परीक्षेच्या दिवशी त्याने एक व्हिडिओ शूट केला, विद्यार्थिनींना विचारत फिरला, माझा गेस पेपर कसा तंतोतंत खरा ठरला। जणू काही त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होती। प्रत्यक्षात तो ज्ञानाचा नाही, मार्केटिंगचा खेळ होता। स्वतःची प्रतिमा अचूक भविष्यवाणी करणारा गुरु अशी उभी करून कोट्यवधी कमवण्याची लालसा त्याला थेट खोल दलदलीत घेऊन गेली। मंडळी, मोठेगावकरच्या जाहिरातीचे भले मोठे होर्डिंग्स, यशाची हमी देत टीव्हीवर झळकणाऱ्या सगळ्या जाहिराती, सक्सेस स्टोरीज सांगून सांगून उभा केलेला ब्रँडिंगचा सगळा डोलारा कोसळून पडला, कारण त्यात लबाडी होती। पण एक शिवराज मोठेगावकर आत गेला म्हणून महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था शुद्ध होणार नाही, कारण व्यवस्था अशी बनली की उद्या त्याच्या जागी दुसरा एखादा माफिया उभा राहू शकतो। राजस्थानच्या सिकर पासून लातूर पर्यंत आणि कोट्यापासून पुण्यापर्यंत
अकोल्यापासून मुंबईपर्यंत एक समांतर अशा प्रकारची शिक्षण सत्ता इथं उभी राहिली आहे. तिचं नाव कोचिंग फॅक्टरी आहे. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की क्लासेस वाले महाविद्यालयांना विद्यार्थी पुरवू लागलेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची अवस्था मेळघाटातल्या त्या कुपोषित बालकांसारखी झाली आहे. जिवंत पण अशक्त. नावाला कॉलेज, नावाला शाळा उरल्या. डमी स्कूल नावाची विकृती इथं खुलेआमपणे स्वीकारली जाते. विद्यार्थी शाळेत जात नाहीयेत, फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी नाव असतं. उरलेलं आयुष्य क्लासेसच्या कैदेत जातं. त्यामुळे शिक्षणाचं मंदिर कधी दुकान बनलं आणि साने गुरुजींच्या महाराष्ट्रात शिक्षण माफिया कधी जन्माला आले हे महाराष्ट्राला कळलंच नाही. आज तुम्हाला सगळ्याकडे सांगतो, अवाक व्हाल अवाक. भारतातली खासगी कोचिंग उद्योगाची उलाढाल आज तब्बल 58,000 कोटींच्या पुढे आहे. 2030 पर्यंत हा आकडा 1.5 लाख कोटींच्या पुढे जाईल हा अंदाज आहे. हा केवळ उद्योग राहिलेला नाहीये, हा पालकांच्या भीतीवर, विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेवर आणि व्यवस्थेच्या अपयशावर उभा राहिलेला महाकाय बाजार आहे. नीटच्या परीक्षेला 23 लाख विद्यार्थी बसतात आणि एमबीबीएसच्या जागा किती आहेत तर 1,20,000. म्हणजे उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्यासाठी अपयश आधीच लिहून ठेवलेलं आहे. तरीही प्रत्येक पालकाला आपलं मूल डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं. मुलाची क्षमता, आवड, मानसिक ताकद सगळं दुय्यम. महत्वाचं काय तर फक्त समाजात सांगता येईल असं पद. त्यामुळे पालक कुठल्याही थरारा जायला तयार आहेत. फुटलेला पेपर लाखोंना विकत घेऊन आपल्याच पोराच्या हातात द्यायला तयार आहेत. काय त्या पोरानं घ्यायचं त्यांच्याकडून? काय शिकेल ते पोरगा? फुटलेला पेपर बाप पाडून येतो हातात. तर त्यामुळे ते सुद्धा या गुन्ह्यात तितकेच दोषी आहेत. एकच विद्यार्थी 10 क्लासेसच्या जाहिराती झळकतो. निकालाच्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांवर बोली लावली जाते. त्यांचे फोटो विकत घेतले जातात. मग ते चेहरे पुढच्या वर्षी नवीन गिराईक खेचण्यासाठी होर्डिंगवर लटकवले जातात. निकाल विकत घेतला जातो, कधी चोरला जातो तर कधी पेपर फोडून हिरावला जातो. हे शिक्षण नाही, हा सरळ सरळ बाजार आहे. बाजार. पालक ग्राहक आहेत यात आणि विद्यार्थी उत्पादन आहे. आणि यश ते फक्त जाहिरातीसाठी वापरायचं साधन बनलंय. घोकंपट्टी, टेस्ट सिरीज, कट ऑफ, रँक, प्रेशर, तुलना या सगळ्यामध्ये पोरांचं बालपण गुदमरून मरतंय. कोटासारख्या शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढतायत आणि आपण अजूनही यशस्वी करिअरच्या जाहिराती पाहून त्याच्यावरती टाळ्या वाजवतो. गरीब आणि ग्रामीण भागातले गुणवंत विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय भयावह आहे. भयावह. शिक्षण हा घटनात्मक हक्क आहे, पण तरी दर्जेदार कोचिंग हा पैशाने विकत घ्यावा लागणारा माल आहे. ज्याच्याकडे पैसा त्यांना मार्गदर्शन, त्यांच्याकडे क्षमता पण पैसा नाही, त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. चला, तुमच्यासाठी नाहीये हे. तुम्ही गरीब आहात, नाहीये व्यवस्थेत तुम्हाला जागा. त्यामुळे प्रश्न आहे की हा देश आज खरंच गुणवत्तेवर चालतोय की पैशांवर चालतोय?